अजून? श्याम तर म्हणे आम्ही 3-4 वाजे लोकच घरी येतो म्हणे, काम आहे म्हणे. अजून बी आला नाही. काय येत नाहीत का? मुक्काम गिक्काम करते का? नाही पण रवीचं तर काही खरं नाही. करतही होता सासऱ्यांचं म्हटलं असतं राहत त्याचं काही नाही. पण श्याम नसता राहायला. श्यामले लय कामाचं हे आहे. त्याच्या फॅक्टरीचं काम आहे काय म्हणे. मग असं जाता जाता म्हणे त्याली की बातच जाऊन बातच येऊ. नाही तर मला वाटते या रवीनच म्हणलं असेल थांब. या रवीला उलसक डोकसं नाही ना बाई. जा सासर वडील जेवलं खावलं आपलं चाललं घरी. पण या पोराले कोण सांगावं माय बाई. सांग. अजूनही आले नाहीत व. म्हटलं इन बाई काय वाट पाहू राहिल्या का कोणाची? हो अहो कोणाची काय लेकराचीच वाट पाहून राहिली. बाबा रे 4-4:30 वाजले ते 4:30 वाजून गेले माय 4:30 वाजले. शाम तर म्हणे 3:30 लोक येतो म्हणे. आता 4:30 वाजत आले अजून बी आला नाही म्हणलं म्हणून त्याचीच वाट पाहून राहिली मी. असं आता पाय माय बाई ते तर ते गेले तर आता उशीर पाशीर लागतेच. आता जेवण खावणं आमकं ढमकं उशीर लागणार नाही तर काय तर. मला वाटलं की कोणी दुसरंच येऊन राहिलं का कोणी. भाऊ आहेत घरी मी म्हटलं बाई दुसरं कोणी येते वाटते म्हणून मी विचारलं. नाही दुसरं कोणी काही नाही येत. आता ते पाय ना आता पोरं नाहीत घरी तर जा की नाही फॅक्टरीत. नाही तेव्हा पोरं असली की त्याच्या पुढे पडतात. आणि आता पोरं नाही आहेत फॅक्टरीत या माणसानं जाव की नाही. हा पण कोण सांगा या माणसाले बसले घरीच. आज जायला लागत होतं ना येईन की बा पोरं नाहीत बाई. चला घरी बसल्यापेक्षा तती बसू. आज जमलं नाही आणि नाही तर एका परी त्याच्या पुढे पैतात. असा माणूस आहे हा. ध्यान लक्ष राहते तेवढंच मजुराईवर दुसरं काय. ते मॅनेजर भाऊ असतील ना ते ते आपल्या घरी आलते त्या रोजी ते मोहिनी म्हणे ना लय साजरे आहेत म्हणे हे. याच्या भरोशावरच फॅक्टरी टाकतात म्हणे ते तर सबन सांभाळतात म्हणे. मोहिनी सांगे मला जशी. आता कोणी किती चांगलं असलं तरी ध्यान लक्ष ठेवायला आपलं काम नाही का. हा कोणाच्या भरोशावर एवढं एका दमानं टाकून देणं काही बरोबरची गोष्ट नाही. मैले डोळे लावून कोणावर विश्वास ठेवणं जमत नाही बाई. कोणी काही म्हणो मी कोणावरच डोळे लावून विश्वास ठेवत नाही. नाही बाई असं नाही. विश्वासावरच दुनिया कायम आहे. हा नाही ते भाऊले साजरे आहेत नाही. मोहिनी तर म्हणे नात्यातही आहेत म्हणे जसे लय वैखीचे आहेत म्हणे जसं म्हणजे नात्यात नाही मला पाहुण्याचे दोस्त आहेत नाही. नात्यात खायचा आता कसं आहे मोठे लोक सांग कोणी नाते जोडते. लय दूरचं नातं आहे ते. म्हणजे तसा तर तो मनीष आहे त्याचं नाव मनीष इंगोले. तो मला श्यामच्या वर्गातच होता. तर तापासूनची त्याची दोस्ती आहे जशी वैखीच. नात्यात माणसांना या आमच्या ननदबाईच्या देराणीचं बहिणीचं पोरख काय जवळच आहे काय. पण आता लोक कसे मोठे लोकांना जवळच म्हणतात. मारल्याच वहिनीचा भाऊ आहे म्हणतात. सखूच सखूच सांगतात. पैशावाल्या संग कोणी नातं जोडते. नात्या गीत्यात काही नाही ओळखीचा. आणि तुम्हाला तर माहिती आहे आमचा श्याम कसा आहे तर कोणावरही डोळे लावून विश्वास ठेवते कोणाली आपलंच मानते. नाही विश्वास ठेवा मी म्हणत नाही त्यात पण कसं एवढी मोठी पारापट्टी दुसऱ्याच्या नावावर टाक म्हणजे भरोसा ठेवणं सोपं आहे का. दिवसभराचा किती मोठा गल्ला होते म्हणलं. एखादा क्लायंट आला काही झालं बोलणं चालणं व्यवस्थित पद्धतशीर पिवळाला माल तयार होते म्हटलं फॅक्टरीत एखादी इकडे तिकडे केलं तर काय माहित पडते. फॅक्टरीत कोण ना कोणी आपल्या वतीचं असलंच पाहिजे. मग या माणसाला म्हणून राहिले सकाळून बसून जाणार. या काय फॅक्टरी चक्कर मारला असं अळमधळम तर त्या लोकांना वाटते की नाही बापा येते कोण ना कोणी. हा माणूस पोरं असले की त्याच्या पुढे पाहिजे. आता पोरं नाही तर घरात बसे राहत. माय बाई झालं वाटते 2 दिवसाचं नवनवाई. आता तर माय बाई टपरीवर कोणीच नाही. दिली अशी उगाटून काही चोरीगिरी जाईल ना मला शांताबाईले. काय वा आपल्या गावात एवढी का मुंगलाई लागली काय. कोणते चोरी येऊन राहिले माय बाई दिवसा ढवळ्या. आता गेल्या त्या बाई घरी दिसल्या मला. माय मग अधी कोणीच नाही बसेल सांग बाय बाय बाय. ते आणलंय ना भरण्या गिरण्या नाही आता आणल्या त्या रोजी नव्हत्या का. आता एक 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 आणून राहिले काही काही.
आता सुस्ती एक एक मग ते एक एक आणलं असेल काही. त्या दिवशी मला ते टोस्ट होते चहा संग दिले ते आम्हाला त्या बाईनं तर. हो ना. तसं आता पेरण्या पारण्याच्या टाइमला बंदच राहीन पाय ना टपरी. आता वावरात पेरणं करावं का ह्या टपऱ्या चालवा. कोणी ते चहा प्यायले पेरायच्या टाइमले कोण नाही येत माय बाई. कोण नाही येत. तुमचं धरलं का पेरणं? नाही आता सकाळ हाय. आता आता रात्री पाणी आलं ना साजरं तर धरलं. आमच्या घरी पुरं पाट पाणी झाल्यावर पेरतात ना माय. आमचं तर बी बियांचं बरं आणलेलं आहे माय बाई. महिन्यापासून आणलेलं आहे. खत्तापासून हजर आहे समजा. पाण्याचीच वाट होती. आणि आमच्या घरी काय वाहन आहे आता. ट्रॅक्टर घरचा सारा घरचं बी तयार खत तयार. आताही म्हणलं तर आमचं पेरणं धरतोच ते. शांताबाई सारखं थोडी आहे. शांताबाई तर 4 वर्षापासून आम्ही ट्रॅक्टर घेतो करून राहिले आणि काही येत नाही ना काही नाही. अंदाज कुठे घेतला? आता काय गावातले ट्रॅक्टर झाले ना मग माई बाई. मग काय करते घेऊन. हो आणि तसे आता सबन हो की आमच्या ट्रॅक्टरवरच आहेत. आता नवीन ट्रॅक्टर घेतलाय कोण तर हो की नाही भेटत ते. गावातले सगळे गिरायक मा ट्रॅक्टरवरच लागेलायत. मग आमच्या ट्रॅक्टरवर काम किती साजरं होते बाई. आम्ही असं डिझेलचं नाही पाहत ना. उदार पण सांगतो उदार. कामही किती साजरं करते. आमचा ड्रायव्हर बी किती साजरा आहे. असं नाही कोणाचं काम कमी जास्त पद्धतशीर घरच्या वाणी काम आहे ना. कोणी म्हणते ना सरपंच भाऊचा ट्रॅक्टर सांगा. मग मागायची गरज नाही. किती इमानदारीनं आमचा ड्रायव्हर बी काम करते म्हणलं. हो 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 काय हो. ते शांताबाई सांगतो ट्रॅक्टर गिक्टर घ्यायचं डोक्यातलं काढून टाका म्हणा खूड. काही काम नाही इतकुशा गावात 10 ट्रॅक्टर करायची. आता हाय ना आमचं ट्रॅक्टर. आमच्याच ट्रॅक्टर न पेराव. इतकुशा गावात काल एवढे ट्रॅक्टर पाहिजेत. आता त्या सोपान नसतो उगाच घेतला. नाही तर त्याला साजरी काढली म्हणलं का रे एखादी गाडी गिडी घ्या लागत होती म्हणलं साजरी 4 व्हीलर. बायकोली फिरायला न्याय लागत होतं म्हटलं कोकणात 4 व्हीलर मध्ये बसून. काय रे म्हणलं ट्रॅक्टर घेतला तो म्हणे नाही म्हणे काकी ट्रॅक्टर न म्हणे मग किस्त काळ्या होतात पैसा कमावला जाते म्हणे. गाडी घेऊन काय करतो म्हणे आपल्याला कुठे जावं लागते म्हणे फिरायले. म्हणलं लोकांच्या पोटावर पाय देणारा माणूस म्हणला तू बायकोले कुठे फिरायला नेशील रे म्हटलं चिकटल्या गोळ्याचे. ट्रॅक्टर घेतला म्हणलं तुला माहित नाही का म्हणलं माघारी ट्रॅक्टर आहे. फुकटच्या गिराईक ओढते ना. आता त्याच्या येटायतले लोक त्याच्याच ट्रॅक्टर न करतात. कोणाला वाटतं ना माय आता काही काम धंद्याला लागा. बरोबर हंड्याचा ट्रॅक्टर घेतला तर जसं हंगाम गाजवला जाते. गाडीचं काय करेन हो बरोबर आहे. गाडी घेऊन काय करेन कोणता ड्युटीवर चालला तो कोण जाते व फिरायले माय बाई. वर्षातून एक खेप फिरायला जाणं आणि तेवढ्यासाठी काय गाडी घेऊन तो हत्ती दारात पोचणं काय करतो माहिती. त्याला पेट्रोल लागते त्याचं मेंटेनन्स लायते. गाडी घेऊन काय करेन तो सोपा 2 एकर वावर त्याच्या घरी. गाडी घेऊन कुठे जाणार आहे बायकोला फिरायला घेऊन जाऊ. ट्रॅक्टर घेतला कमाई होती मग त्याच्या सायानं दिले म्हणते ना माझे पैसे. बायकोचं काही सोनं मोडलं आणि काही असा किस्तीवर घेतला मग बरं केलं त्यानं तर. बायकोचं सोनं मोडून ट्रॅक्टर घेतला लोकांच्या उदाऱ्या केल्या आणि चालला म्हणा बरं केलं. चांगला सल्ला द्या इमले कोणाला असा देऊ नये. काही गरज नव्हती ना. आता माघरचा ट्रॅक्टर नव्हता का. काय काम आहे फालतूचं तर 4-5 त्याचं खटला. आता आमच्या इकडे येते का. आमचं पक्क गिराईक होतं म्हटलं. आता त्याच्या खटल्यातले लोक त्याच्याच ट्रॅक्टर न करतात किस्त काढी पेरणं काही समजा. आता त्याला म्हटलं टाली नको घेऊ म्हटलं म्हणे ट्रॉली घ्यायला लागते म्हणलं. काय आले रे म्हटलं मुरदाड्या मागरची नच जाय. टाली घेऊच नाही देत मी त्याला. टाली घेतली की मग लागे ट्रिपाई मारत जाईन ना मग. आता पाय हो आता कोणाला करा वाटते कोणाला करा नाही वाटत. मग तेच आम्ही जे करतो तेच करायचं. आमच्या घरी ट्रॅक्टर असल्यावर काय करायचं लोकांना ट्रॅक्टर घ्यायची. आमचं पाहूनच करतात समजे जण. हे टपरी बी मीच म्हणू मॅच म्हटलं होतं. मलाच तोंडून शांताबाईने ऐकलं लगे टपरी टाकून दिली. मी तर हॉटेल टाकणार होती गावात. हॉटेल टाकतो म्हटलं होतं तर लागे शांताबाईनं दिली लागे पहिले चहाची टपरी टाकून. आणि पाहिलं लागे आता चिवड्या आणि गिवड्याचे भरणे आणणं सुरू केल्या. म्हणजे वजे वजे टाक करतात की नाही ते हॉटेलच असं आहे ना. मालच पाहून शिकतात ना या गावात समजे लोक. मालच पाहून शिकतात. बसली का नाही थकली का माहेरातून आल्यावर. नाही आई थकली कशाला. माहेरात का थकायला थोडी गेली होती मी तर अजून एनर्जेटिक होऊन आली. एवढी मज्जा आली आई लय मज्जा केली. आम्ही ना फिरायला चाललो होतो. वहिनीन दादा म्हणत जाऊ पण ते काय
आम्ही काय 2-3 दिवसासाठी म्हणूनच गेलतो. घरी काही सांगून नव्हतं गेलो. आणि हे यायले बोलवायचं होतं जेवायले. तरी दादा म्हणे, की "पाहुणेले जेवण करून पाठवून देऊ म्हणे. आपण जाऊ म्हणे. मग मी तुम्हाला नेऊन देतो म्हणे." पण रावीलेच बरं नव्हतं. मग अजून हुकवलं. असं वाटलं पावसाचं वातावरण झालं गेलं तर अजून ती बिमार पडील. माय बाई गं! असं का? मग जावं लागत होतं. त्यात काय आहे? आता घरी काम आहे तुम्हाला कोणी विचारणारं पुसणारं होतं का? की 2 दिवस सांगून गेल्या आणि 4 दिवस काहून राहिल्या? नाही तसं नाही. पण रावीला ना सर्दी सारखं झालं होतं ना. मग अजून असं वाटलं की आपण फिरायला गेलं तर हवा लागते बाहेरची. एक तर वातावरण आता थोडं पावसाचं झालं ना. त्यामुळे मग आई काय म्हणे, आई म्हणे, "राहू द्या बाई, पुढच्या बारीनं जा जा. दिवाळीत ये जा म्हणे, दिवाळीत जा जा. वातावरण हे चांगलं राहते." हो. ती आई लय हुशार आहे माय बाई. डॉक्टरीनच आहे अर्धी. काय दिलं हो तुम्हाला? ते किचनमध्ये ठेवलं तेच ताटवाटी, चमचा, मला ते 2 वाट्या आहे ना, 1 ग्लास 2 वाट्या. तो सेट दिला ना, दोघींनाही सारखाच दिला. म्या नाही पाहिला. मला नाही दाखवला. कुठे ठेवला? आई मी किचनमध्येच तर काढून ठेवला. माझा ठेवलाय मी. रश्मीनं काय माहीत बॅग काढली की नाही तर. तिथंच ठेवला होता मी. तुमचं लक्ष नाही का? मगाशीच मला म्हटलंय आमचं वाण बघा आई. तुमचं लक्ष नशील. असं का? माझं ध्यान नाही वाटतं मग. असं का? पितळीचं? हो, पितळीचं ताट आहे छान मस्त. चमचा आहे, वाट्या आहेत, एक ग्लास आहे छोटा, मस्त आहे. दोघींना सारखा सेटच झाला 2 याचा मस्त. कपडे लत्ते लेकराला घेतले कपडे. हो, कपडे सर्वांना घेतले. आम्हा दोघींना साड्या घेतल्या, या दोघांना ड्रेस घेतले आणि मुलांना पण कपडे घेतले. रवीच्या मापाचं तर भेटेच नाही. किती फिरलो. शेवटी दादाला म्हटलं, "जाऊ दे दादा." तो म्हण नाही. सगळ्याचे कपडे झाले आणि रवीचाच राहिला. आणलाच त्यानं दुसऱ्या दिवशी. हां. हं. रवीले आणि सामले दोघांले ड्रेस घेतले का? पैसे दिले असतील नाही तर जवायला कपड्याचे. हा? हे तर वक्तावर झाले ना. नाही नाही, आदल्या दिवशी आले की नाही तेव्हाच दादानं जेवले आणि तेव्हाच नेलं. आणि दोघांची पसंतीनं बाप्पा मस्त 3 पीस घेतले. काल घालून या केलं ते दोघे भावानं घातले नाहीत. लेच करतात ना. म्हटलं घाला आई बाबाला चांगलं वाटते. तो मग काय ते लहानल्यासारखं नवे नवे कपडे घालून चालला होता कामाले. घातले नाहीत बाई या दोघींनी. बाबाची इच्छा होती बरं जावयानं कपडे घालून जा. आम्ही म्हणून तर त्या साड्या तशाच आणल्या घालून. काही फॉल पिको नाही, ब्लाऊज नाही. टाकून राहील ती आई, पण ते काय एवढ्या लवकर देते का कोणी? म्हटलं काही नको टाकू, आम्ही तशाच जातो घालून. काय म्हटलं गाडीत बसणं घराला जा ना, कोणाला काय फॉल पिको आहे काय, ब्लाऊज मॅचिंग आहे का, कोणाला काय दिसते? तसंच येईल म्हटलं ना, माणसाचे कपडे तर रेडीच असतात ना. पण तरी या दोघांनी घातले नाहीत. नाही ते एवढे छान ड्रेस घेतले मस्त. 3 पीस आहेत ना. असं का 3 पीस म्हणजे काय माहित? कोट, ते आतमध्ये शर्ट असते, कोट असते, असं ते. यांनी नव्हता घेतला का रवीच्या लग्नात? हो. सूट सूट. हा सूट. हा तसे ते घेतले दोघांनाही. काय बाई तो तर लय महागाचा होते. रवीच्या लग्नात सामनं तर लय महागाचा ड्रेस घेतला होता तो. मग तसा घेतला का लागे? दोघांनी सारखे घेतले का? सारखे म्हणजे आपापल्या पसंतीचे आता का दोघांनी सारखेच थोडी घेणार आहेत. आम्हा दोघींना घेतल्या सारख्या साड्या त्या आम्हीच घेतल्या. म्हटलं सारख्या आम्ही गेलो होतो घ्यायला. तर आम्ही दोघींनी सारख्या आणल्या. म्हटलं काही कार्यक्रम असले की आता फॅशन आहे सारख्या सारख्या साड्या वगैरे घालायची, सारखे ड्रेस घालायची ट्रेंडिंग मध्ये आहे. म्हटलं आम्ही दोघी सारख्याच घेतो. वहिनी आमच्याच सारखी शोधे पण तिला भेटलीच नाही. तिचं थोडसा रंग आणि डिझाईन वेगळी आहे. तर म्हणे आम्ही पण घेतो म्हणे मग तुमच्याच सारखी कोणत्या कार्यक्रमात म्हणे मग आपण तिघी जणी सारख्या घालू. तिलाही घेतली का लागे असं काय? हो का? हं. लेकराचे कपडे लेकराला घालून कोण नाही आणले मग? अहो आई, हे लेकरही त्याच्या बापासारखेच आहेत. घातलेच नाहीत बाई. नवीन ड्रेस घातले नाही घालायचे. हेच घालायचं घालून, हेच जातो घालून. 15वीचं तर बरं काय तिला काय समजते? तिला दिलता तो घालून. खूप चांगलं केलं आई-बाबांनी अधिक महिना. खूपच चांगला केला. अनारसे दोघीला 2 वेगवेगळे लागे तिळाचे लाडू वेगवेगळे प्लेटमध्ये दोघींनाही आम्हाला वेगवेगळं. मी म्हटलं एक राहू द्या हा इथंच, एकच नेतो म्हटलं आम्ही. 2-2 डबे काय नेऊ म्हटलं. तर आई म्हणे, "नाही, ते तिचं आणि हे त्वालं. दोन्ही जावयाचा मान असते म्हणे. दोन्ही जावयाले अनारसे, दोन्ही जावयाले तिळाचे लाडू." सगळं असं पद्धतशीर केलं. ते धोंडे हो ना, त्याच्या अंग आहे ना ते पद्धत. आपल्या अंग नाही बिचारे रे, तर म्या बी पोरीला आणलं असतं. माय मंदाले सुनंदाले केलं असतं. पण आपल्या गावी काही पद्धत नाही बी ते. आपल्या घरी तर काहीच नाही केलं माय बाई. आता आता पूजाचं लग्न झालं नवं नवं कुठे गेली ती? आमच्या अंग नाही किती पद्धत. आता तो आईनं काहीतरी त्या दिवशी घ्या बघा पैसे तर रश्मीच्या आईनं बोलावलं म्हणून. आणि रश्मीच्या आईनं समजा उठून उभं केलं. त्याची इकडे आहे ती पद्धत. आपल्या अंग नाही ते.
अनारसे देतात काय असं का? अरे बाय व्हिडिओ पाहिले होते ना मले, रवीनच दाखवता असं असते म्हणे, असते देतात म्हणे. ते तर दिवे दिलते माय बाई, तर ती दिवे तुम्हाला नाही दिले का दिवे मग? नाही तसे नाही दिवे म्हणजे आम्हाला ते दिलं ना मग ताट वाटी ते वाण दिलं ना, एखादी वस्तू देतात समजा असं. तर कोणी दिवा देते कोणी हे देते. नाही रवी सांगितलं मला अंगठी देतात म्हणे, आई गोप देतात म्हणे सोन्याचं. मी म्हटलं माय बाई, दोन जबाईल दोन गोपच केली की काय म्हटलं. एवढ्या यानं बोलावलं दोघायली या दोघही या दोघही या. मम्मी खूपच आहेत. मम्मीच्या पोरीचा अधिक महिना झाला नाही ना, म्हणून मम्मीच्या जीवावर येऊन राहिलं. मग आम्ही का नाही म्हटलं होतं, करा ना बाप्पा, बोलवा लागत होतं तुमच्या पोरीले जवायली. आम्ही का करायला नाही होतो, आम्ही करतच होतो. पहिलेच म्हणतात आपल्या इकडं काही नाही, आपल्या इकडं काही नाही, आपण का काय हिमालयात राहतो का? तर आमच्या इकडे पद्धत नाही, आमच्या इकडे पद्धत नाही. मग तिनं केलं नाही. आता रश्मीच्या आईने एवढं बोलवलं आम्हाला, एवढं एवढं केलं मानपान, मम्मीच्या ते जीवर येते. आता मंदाताई सुनंदाताई अधिक महिना लागला तेव्हाच होत्या ना. मग आता एवढं नाही केलं तर मम्मी म्हणतात की आपल्याकडे पद्धत नाही, काही नाही, काय कपडे घ्यायची पद्धत आहे फक्त, बाकी काही पद्धत नाही आमच्या इकडे. त्याच्या मनानं असलं की सगळं चालते. आणि आम्हाला बोलवलं तर लगे एवढं. आम्ही का नाही म्हटलं तर तुम्ही करायला लागत होतं तुमच्या पोरीचं, आम्ही का नाही म्हटलं.